आज खूप ऐतिहासिक अशा क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो आहे आणि आयुष्यभर हा क्षण आपल्या सर्वांच्या मनात निश्चितच कोरलेला राहील। आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जन्मदिन आणि आत्ताच पर्वतांना म्हणाले, पर्वतांना मला या निमित्तानं ही आठवण सर्वांना करून देण्याची गरज वाटते की यापूर्वी देखील या तालुक्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प झाले, अनेक पूल झाले, अनेक विकास कामं झाली, पण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव द्यावं असं कुणालाच सुचलं नाही। जाऊ द्या, डॉक्टर साहेबांनी ते केलं, कदाचित डॉक्टर साहेबांच्याच हातून ते घडावं अशी नियतीची इच्छा असेल, म्हणून डॉक्टर साहेब राघोजी भांगरेंच्या नावानं आज हा जो जलसेतू होतोय याचा मनस्वी आनंद ह्या सगळ्या भागाला आहे, कारण ही राघोजी भांगरेंची कर्मभूमी आहे, ही त्यांची संघर्षभूमी आहे। मगाशी स्वप्नील भाऊ सांगत होते, हा केवळ दगड, सिमेंट, लोखंड, स्टील याचा पूल नाही आहे पर्वतांना। ही परिसरातली जी 30-35 गावं आहेत आणि गेली डॉक्टर कडलक मगाशी म्हणाले की ज्यांनी 14 वर्षाचा वनवास सोसला, कल्पना नाहीये काय वेदना आहेत त्या 14 वर्षातल्या। किती मुलींचं शिक्षण थांबलं, किती आमच्या माय भगिनींना बाळंतपणामध्ये त्या वेदना सोसाव्या लागल्या, किती आमच्या तरुणांची रोजगाराची स्वप्न खुरडली गेली। आमचा शेतकऱ्याचा शेतमाल, जो शेतमाल आमच्या राजूरच्या बाजारपेठेत येऊन त्यांना विकणं शक्य झालं असतं, खूप मोठं नुकसान। कल्पना नाहीये खरं तर तो जर हिशोब मांडला की केवळ एका पूल नसण्यामुळं गेल्या 17 वर्षामध्ये या तालुक्याचं जे अतोनात नुकसान झालं ते आज भरून निघतंय। हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, अत्यंत आनंदाचा क्षण आहे। आणि महेश भाऊ म्हणाले तेही सांगून मी थांबणार आहे, या तालुक्यामध्ये आपण सर्वजण या ठाम विश्वासाचे आहोत, भूमिकेचे आहोत। पक्ष कोणताही असो, निवडणुका येतात आणि जातात, पद येते आणि जाते, सत्ता येते आणि जाते, पण अंतिम बांधिलकी जर या शेवटच्या माणसाशी आमची असेल तर तिथं ज्या वेळेला त्या सामान्य माणसाच्या हिताचं काम होतं त्यावेळेला मात्र आम्ही सर्वजण एक असतो, एका भूमिकेत असतो आणि जो हे काम करतो त्याच्याबरोबर आम्ही ठामपणे उभं राहतो। या तालुक्याची ही देखील परंपरा आहे की आम्ही त्यावेळेला त्या पक्षीय छोट्या भूमिकेमध्ये, संकुचित भूमिकेमध्ये अडकून पडत नाही। सत्ता, राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ता येईल आणि जाईल, पद येतील आणि जातील, पण ज्यांनी डॉक्टर किरणजी लामटे यांनी 2019च्या त्या ऐतिहासिक निकालानंतर, मला खरोखर सांगा, मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना खूप नम्रपणे विचारायचं आहे, सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध असणारा असा आमदार या तालुक्याने याच्या आधी कधी बघितला होता का? कधीही जा, कुणीही जा, कितीही वाजता जा आणि कुणीही हक्कानं सांगा की डॉक्टर साहेब आमचं हे काम करायचंय आणि डॉक्टर साहेब नाही म्हणाले, असं झालेलं नाही। कदाचित पुढारी नसतील, कदाचित मधले जे काही ठेकेदार असतात ते ठेकेदार नसतील, पण सर्वसामान्य माणूस आणि या तालुक्याचा लोकनेता यांच्यामध्ये कोणतंच अंतर गेल्या 4 वर्षामध्ये उरलेलं नाही आणि आमच्या दृष्टीने हीच सुरेश भाऊ सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि म्हणून आज या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना सांगणार आहे की या तालुक्याचा 40 वर्षातला जो आमदार होता ना बाबांनो, तो 40 वर्षातला आमदार दूर करण्याचं काम आपण 2019ला सगळ्यांनी मिळून केलं, एक पाऊल पुढे टाकलं। गायकर साहेब झालंय काय मात्र की 40 वर्षांचं जे आमचं अपेक्षांचं ओझं होतं ना, ते खूप मोठं ओझं एकट्या आमच्या डॉक्टर किरण लामटेंच्या खांद्यावर येऊन पडलं आणि मग संपूर्ण तालुक्याला, पठार भागाला, आदिवासी भागाला असं वाटतंय की जे 40 वर्षात झालं नाही ते 4 वर्षात घडावं। लोकांच्या अपेक्षा वाढल्या, प्रचंड वाढल्या आणि त्या वाढणं हे स्वाभाविकच होतं, कारण 40 वर्षाचं सगळं साचलेलं होतं। रस्ते नव्हते, एसटी नव्हती, दवाखाने नव्हते, काहीच नव्हतं आणि मग
डॉक्टर साहेब आज ते करतायत. माझी सर्वांना नम्र विनंती आहे, महेश भाऊ, राज्यात तुम्ही त्यावेळेला म्हणाल ती आघाडी जी सत्तेवर आली नंतर, पण ती आघाडी अकोले तालुक्यात आधी होती 2019 ला. कारण अकोले तालुका हा विचारी तालुका आहे, हा विवेकी तालुका आहे, हा चांगल्याला चांगलं म्हणणारा आणि चुकीच्या माणसाला चुकीचं हे ठामपणे सांगणारा तालुका आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आज या निमित्तानं दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देताना हे मनापासून सांगणार आहे की यापुढच्या कालावधीतही आपण सर्वजण या अकोले तालुक्याचं जे एक नवं विकास पर्व सुरू झालंय डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या नेतृत्वाखाली, या विकास पर्वाच्या सोबत राहण्याचं काम आणि ह्या अकोले तालुक्याचा राहिलेला 40 वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं काम आपण जरूर करावं. आज हा जो पूल ज्यांनी केला, ते जे कष्टकरी बांधव आहेत, त्या महिला आहेत, त्यांची जी लहान लेकरं इथं होती, त्या सर्वांचे देखील आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून आभार मानणार आहे. खूप राबलीत ती माणसं आणि म्हणून आज आपल्याला हा पूल पाहायला मिळतोय. आमचे पिंपरकाण्याचे भाऊ मधुभाऊ पिचड यांचेही मी विशेष आभार मानणार आहे की मधुभाऊंनी शेवटचा टप्पा थोडा राहिला होता. आम्हाला वाटलं होतं की आता आणखी काही महिने जातात की काय, पण आमदार साहेबांनी विनंती केली आणि आमच्या मधुभाऊंनी सहकार्य केलं. त्यामुळं मधुभाऊ पिचड यांचेही विशेष आभार मी मानणार आहे पिंपरकाण्याच्या, की त्यामुळं त्यांच्याही सहकार्यामुळं हा पूल आज 8 तारखेला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीच्या दिनी याचं जे लोकार्पण होत आहे ते त्यांच्यामुळे होऊ शकलं. त्या सर्वांचे आभार मानतो. आज आपण सर्व मान्यवर, अकोले तालुक्यातले मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या राजूरकरांच्या वतीनं आपल्याही सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या होलसेल साडी दुकानात दिवाळी निमित्त स्पेशल दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर सुरू. एक साडी खरेदी करा आणि एक साडी अगदी मोफत मिळवा. तसेच 1000 रुपयांची खरेदी करा आणि मिळवा 2000 रुपयांचा चक्क कॅशबॅक. खरेदी करा आज कोणतेही वस्त्र आणि पैसे द्या 6 महिन्यात EMI सुलभ हप्त्याने. याशिवाय दररोज हमखास जिंका 1 नाहीतर 2 पैठणी तसेच 500 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ. आमच्या दुकानाची वैशिष्ट्ये: वाजवी दर, उत्तम दर्जा, स्वतंत्र जेंट्स विभाग, साड्यांचे स्वतंत्र होलसेल दालन, होलसेल दरात रिटेल विक्री. चला तर मग आपली दिवाळी साजरी करूया श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या वस्त्र दालनासोबत. शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ मॅचिंग अँड क्लॉथ सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, अकोले. शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 7588513133 किंवा 9423388360.